आणि पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्यामध्ये अजित पवारांसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाची चौकशी आता करण्यात येते। पुण्यातील डिझाइन बॉक्सच्या कार्यालयाची चौकशी हाती घेण्यात आली आहे। 5 मिनिटं क्राइम ब्रांचच्या दोघांकडून ही चौकशी झाल्याचं कळतंय। नरेश अरोरा अजित पवारांचे राजकीय सल्लागार आहेत आणि त्यांच्या कार्यालयाची 5 मिनिटं क्राइम ब्रांचच्या 2 अधिकाऱ्यांकडून चौकशी झाल्याची बातमी आता समोर येते। त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या कंपनीच्या कार्यालयाची चौकशी झालेली आहे। राहुल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल सर, नेमकी काय बातमी आहे? हे बघा, ही नित्य चौकशी आहे। कुणीतरी कसल्या तरी स्वरूपाची एक तक्रार केली होती, त्याप्रमाणे निवडणुकीच्या ह्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन क्राइम ब्रांचची मंडळी किंवा निवडणूक आयोगाची मंडळी चौकशी करत असतात। तसं 1-2 क्राइम ब्रांचचे कर्मचारी गेले होते, तिथे त्यांनी थोडीशी चौकशी केली आणि त्याच्यामध्ये काही तथ्य नाही असं आढळून आल्यानंतर 5व्या मिनिटाला ते तिथून निघून गेलेत। ही गोष्ट दुपारी झालेली आहे। त्याच्यानंतर श्री अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली। त्या पत्रकार परिषदेमध्ये ना ह्या क्षणापर्यंत पक्षाकडून कोणतीही अधिकृत अशी माहिती देण्यात आलेली नाही। हा एवढा आहे की एक तक्रार आली होती, त्या तक्रारीचं स्वरूप अद्याप कोणाला कळलेलं नाहीये आणि जुजबी चौकशी करून ते परत गेलेले आहेत। लेबर कोर्टमध्ये डिझाइन बॉक्सचं एक कार्यालय आहे। सगळ्यांना कल्पना आहे की डिझाइन बॉक्स ही एक अशी एजन्सी आहे जी दिल्ली स्थित असलेल्या नरेश अरोरा यांची आहे। ते अजित पवार यांच्यासाठी काम करतात। खास करून विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी सक्रिय काम केलं आहे। आताही त्यांचं काम या महापालिका निवडणुकीमध्ये जोरात सुरू आहे। त्यामुळे अगदीच फार मोठी कारवाई होऊन काही झालंय अशा स्वरूपाचा भाव असतात तर तो अजित पवार यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितला असता, कारण त्यांची पत्रकार परिषद आत्ताच संपलेली आहे। जे झालंय ते दुपारी त्यांच्या लेबर कोर्ट मधल्या एका कार्यालयात जुजबी चौकशी करून ते गेलेत। त्यांनी एवढाच निरोप सांगितला क्राइम ब्रांचच्या मंडळी की सीओना आम्हाला या संदर्भामध्ये बोलायचंय। आपण ज्याला कारवाई म्हणतो अशा स्वरूपाची कारवाई झालेली नाही। प्राथमिक चौकशी करून त्यांचं जे काही समाधान होतं ते झाल्याप्रमाणे ते निघून गेलेत। नक्कीच राहुल सर, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। वळूया पुढे।